चला पुन्हा तुमचं एकदा आजच्या व्हिडिओमध्ये स्वागत. कालच्या व्हिडिओमध्ये आपण संख्या मालिकेचा भाग 1 बघितला आणि कोणकोणत्या प्रकारचे प्रश्न होऊ शकतात, कोणत्या कोणत्या टाइप्स आहेत आणि टाइप्स आपल्याला कोणत्या पद्धतीने सोडवायला पाहिजे, कोणकोणते पॅटर्न्स तयार होऊ शकतात ते तुम्हाला मी कालच्या व्हिडिओमध्ये शिकवलेच आहे. तरी जे कोणी आज नवीन असतील त्यांनी कालचा व्हिडिओ बघून घ्या, जेणेकरून तुमची जी संकल्पना आहे संख्या मालिकेची जे बेसिक्स आहेत ते कव्हर होऊन जातील. आणि आजचा व्हिडिओ आपण लगेच सुरू करूया. तत्पूर्वी जर आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. टेटचा किमान बुद्धिमत्ता आणि गणिताचा संपूर्ण कोर्स मी इथं तुम्हाला करून देणार आहे. ठीक आहे, तर व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघा आणि प्रश्न सोडवत जाण्याचा प्रयत्न करा. ठीक आहे, तर आज आपण काही प्रश्न बघूया. तर बघा, पहिला प्रश्न इथं एक दिलेला आहे. ओके, एक सेकंड. ओके, 1, 9, 25, 49, त्याच्यानंतर काय आपल्याला माहित नाही, आणि 121. बघा, इथे तुम्हाला एक पॅटर्न दिसत असेल. हा 1चा घन आहे, हा 1चा वर्ग आहे. ओके, हा 3चा वर्ग आहे, हा 5चा वर्ग आहे. ठीक आहे, हा 7चा वर्ग आहे आणि हा 11चा वर्ग आहे. बघा, इथं पॅटर्न काय सांगतोय की विषम संख्येचे वर्ग इथे दिले आहेत. म्हणून इथं जर 7चा वर्ग असेल तर इथं डेफिनेटली 9चा वर्ग येईल आणि 9चा वर्ग म्हणजे 81 होतो. तर आपलं पर्याय क्रमांक बी हे बरोबर असेल आणि आपलं उत्तर हे 81 असणार आहे. टेटमध्ये जर तुम्हाला चांगले गुण मिळवायचे असेल तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुमची स्पीड ही खूप चांगली असणे गरजेचं आहे. अभ्यास तर तुम्ही करतच आहात, प्रॅक्टिस तर तुम्ही करतच आहात, त्यासोबतच कम्प्युटरचं नॉलेज तुम्हाला अति आवश्यक आहे. कारण सेकंदाचा फरक पडतो आणि तो शेवटी आपल्याला कळतो की 2 तास झाल्यावर आपले फक्त 120 मिनिटं झाले, 120 प्रश्न झाले, 110 प्रश्न झाले आणि वेळ हातातून निघून जाते. त्याच्यामुळे कम्प्युटर मध्ये तुम्ही एक्सपर्ट असणे अति आवश्यक आहे. ठीक आहे, त्यासोबतच तुमचा अभ्यासही असायला हवा. ठीक आहे, पुढचा प्रश्न. ओके, बघा इथं काय पॅटर्न दिलाय. इथं तुम्हाला 4 दिलंय, 7 दिलंय, 12 दिलंय, 19 दिलंय, 28 दिलंय आणि पुढचं पद तुम्हाला इथं विचारलंय. बघा, आपण 4 आणि 7 मध्ये जर फरक बघूया. सगळ्यात पहिले तुम्ही फक्त फरक बघायचा आहे, फरक कितीचा आहे. मग त्या फरकामध्ये कोणता पॅटर्न लपलेला आहे ते तुम्हाला कळायचं आहे. जसं फरक जर कमी असेल तर तिथं कुठे ना कुठे बेरीजचं किंवा वजाबाकीचं कन्सेप्ट लागू होईल आणि फरक खूप पटीने जास्त आहे किंवा खूप पटीने कमी आहे तर तिथं गुणाकाराचं किंवा भागाकाराचं पॅटर्न लागू होईल. एवढं तुम्हाला लक्षात इथं ठेवायचं आहे. बघा, 4 आणि 7 मध्ये इथं 3चा फरक आहे, 7 आणि 12 मध्ये इथं 5चा फरक आहे, 12 आणि 19 मध्ये इथं 7चा फरक आहे, 19 आणि 28 मध्ये इथं 9चा फरक आहे. म्हणून डेफिनेटली इथं कुठेतरी 11चा फरक येईल. 28 आणि 11 तुमचे 39. तर पर्याय क्रमांक 3, पर्याय क्रमांक सी हे तुमचं इथं बरोबर उत्तर असणार आहे. बघा, फक्त 40 सेकंद तुम्हाला प्रत्येक प्रश्नासाठी भेटत असतात. तर अशा प्रश्नांना तुम्ही फक्त 20 ते 25 सेकंदामध्ये सॉल्व्ह करून उरलेले 20 ते 25 सेकंद जे पुढचे प्रश्न टफ असतात, जसे की फ्लोअरचे प्रश्न, तुमचे दिशाज्ञानाचे प्रश्न, तिथं खूप वेळ लागतो, सिटिंग अरेंजमेंटचे प्रश्न, तर तिथे तुम्हाला तो वेळ कामाला येतो. त्याच्यामुळे अशा प्रश्नांमध्ये जे इझिली तुम्ही टॅकल करू शकता तिथं कमीत कमी वेळेमध्ये जेवढं जास्तीत जास्त तुम्ही लवकर तो प्रश्न सॉल्व्ह कराल तेवढं तुमच्यासाठी बेस्ट राहील. ओके, चला नेक्स्ट प्रश्न. तुम्ही पण सोडवत चला, व्हिडिओ पॉज करून उत्तर आधी काढण्याचा प्रयत्न करत चला आणि माझ्या नंतर मग तुम्ही ती स्टेप आणि पद्धत कशी ती बघत चला, जेणेकरून तुम्हाला सराव पण होईल आणि तुमचा कॉन्फिडन्स पण वाढेल. खूप सोपे प्रश्न आहे. ठीक आहे, पुढचा प्रश्न आहे बघा, प्रश्न क्रमांक 3. 11, 13, 17, 19, 23, 25 आणि त्याच्या पुढे काय. इथं पण आपण फरक काढूया. 11 आणि 13 मध्ये 2चा फरक आहे, 13 आणि 17 मध्ये 4चा फरक आहे, 17 आणि 19 मध्ये पुन्हा 2चा फरक आहे,
19 आणि 23 मध्ये पुन्हा 4चा फरक आहे. 23 आणि 25 मध्ये पुन्हा 2चा फरक आहे. म्हणजे इथं पॅटर्न असं दाखवतंय की एका जोडीमध्ये 2चा फरक, दुसरीमध्ये 4चा, तिसरीमध्ये 2चा, मग 4चा, मग 2चा, मग डेफिनेटली इथं +4 होईल. तर 25 अधिक 4 तुमचे होतील 29 आणि आपलं शेवटचं पद राहील 29. 29 म्हणजे सी. पर्याय क्रमांक सी हे तुमचं इथं उत्तर बरोबर असणार आहे. ठीक आहे. चला नेक्स्ट प्रश्नाकडे जाऊया. व्हिडिओ झाल्या ही PDF ॲज अ नोट्स तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनल एक्झाम युती ऑफिशियल या चॅनलवर तुम्हाला लगेच मिळणार आहे. ओके. आणि आपल्या या व्हिडिओ सिरीजची प्लेलिस्ट सुद्धा मी बनवून दिलेली आहे. टेट 2024 फ्री कोर्स असून असं त्या प्लेलिस्टचं नाव आहे. आपल्या चॅनलच्या प्लेलिस्टमध्ये जाऊन तुम्ही तिथून सगळे व्हिडिओज ऑर्डरनुसार बघू शकता. तुम्हाला ज्या पद्धतीने पाहिजे टॉपिकनुसार बघू शकता. तर प्रश्न क्रमांक 4 आहे बघा. 6, 12, 21 इथं एक पद दिलेलं नाही आहे आणि शेवटचं पद आपल्याला 48 दिलं आहे. बघा इथं 6 आणि 12 मध्ये 6चा फरक आहे. 12 आणि 21 मध्ये 9चा फरक आहे. इथं आपल्याला सांगता येत नाही, इथं आपल्याला सांगता येत नाही. मग अशा वेळेस आपण इथं एक लावू शकतो की 6 आणि 9 मध्ये +3चा फरक होता, म्हणून 9 आणि इथल्या पदामध्ये पण +3चा फरक, म्हणजे इथं कुठेतरी 12 ऍड व्हायला पाहिजे. तर 21 आणि 12 तुमचे होतात 33. ठीक आहे. आणि 33 मध्ये पुन्हा इथं +3चा फरक, म्हणजे इथं 15 ऍड व्हायला पाहिजे. तर 33 आणि जर इथं आपण 33 घेतलं, ठीक आहे, मिसिंग पद म्हणून आपण 33 घेतलं, तर 33 आणि 15 48 व्हायला पाहिजे. तर ओके 48 पण होतात. म्हणजे इथं तुमचं पर्याय क्रमांक ए हे बरोबर येईल. कारण प्रत्येक स्टेपमध्ये पहिल्या स्टेपमध्ये 6चा फरक आहे, दुसऱ्या स्टेपमध्ये पहिल्या आणि दुसऱ्या पदामध्ये 6चा फरक आहे, दुसऱ्या तिसऱ्यामध्ये 9चा, तिसऱ्या चौथ्यामध्ये इथं 12चा फरक आहे, चौथ्या पाचव्यामध्ये 15चा फरक आहे. त्याच्यामुळे आपलं हे पॅटर्न इथं लागू होतं. तर सगळ्यात आधी प्रश्न सोडवण्याच्या आधी तुम्हाला एकच करायचं आहे की फरक काढून घ्यायचा आहे. फरक काढल्यावर आपल्याला लगेच जजमेंट येतो की इथं कोणता तुमचा पॅटर्न लागू होईल. ओके. चला नेक्स्ट प्रश्न. 2 दिलंय, 5 दिलंय, 9 दिलंय, चौथं पद गायब आहे. त्याच्यानंतर 20 दिलंय आणि 27 दिलंय. बघा 2 आणि 5 मध्ये +3चा फरक आहे, 5 आणि 9 मध्ये +4चा फरक आहे. इथं आपल्याला सांगता येत नाही, इथं आपल्याला सांगता येत नाही कारण इथं मिसिंग आहे पद. 20 आणि 27 मध्ये +7चा फरक आहे, म्हणजे 3, 4, म्हणजे इथं कुठेतरी +5 आणि इथं कुठेतरी +6चा फरक असायला पाहिजे. तर 9 मध्ये जेव्हा आपण +4 ऍड केले तर 9 आणि 4 13 आणि 13 मध्ये +6 ऍड केले तर इथं होतात 19. 9, 4, 9 मध्ये 5 केले, 9 आणि 9 मध्ये 5 ऍड करायचे इथं, 9 मध्ये 5 ऍड करायचे, ते आपले इथे होतील 14 आणि 14 मध्ये +6 ऍड केले तर आपले होतील 20. म्हणजे इथं आपलं उत्तर येईल 14. म्हणजे इथं 3चा फरक आहे, मग 4चा फरक आहे, मग 5चा फरक आहे, मग 6चा आणि मग 7चा. तर आपलं उत्तर येईल 14. पर्याय क्रमांक ए. बघा इथं 3चा फरक, इथं 4चा फरक, इथं आपण जर 14 घेतले तर इथं 5चा फरक, इथं 6चा आणि इथं पुन्हा 7चा. त्याच्यामुळे आपला पर्याय क्रमांक ए 14 हे उत्तर इथं बरोबर असणार आहे. ठीक आहे. व्हिडिओ आवडला असेल, व्हिडिओ जर समजत असेल तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा, चॅनल सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रांपर्यंत शेअर करा. बघा हे फक्त तुम्हाला टेट पुरतं मर्यादित राहणार नाही, तर IBPS पॅटर्नच्या जेवढ्या पण एक्झाम होतील त्या सर्व एक्झाममध्ये, मग ते बँकिंग असो, SSC CGL असो, SSC CHSL असो, SSC MTS असो, बँकिंगच्या एक्झाम असो, त्या सर्वांमध्ये तुम्हाला हा टॉपिक, हा चॅप्टर संख्या मालिका काम आलेला. असं नाही का फक्त टेटसाठी आहे, सर्वांसाठीच काम आले. ठीक आहे. पुढचा प्रश्न आहे बघा. 6, 11, 21, 36, 56 आणि प्रश्नचिन्ह. 6 आणि 11 मध्ये
5चा फरक आहे. 11 आणि 21 मध्ये 10चा फरक आहे. 21 आणि 36 मध्ये 15चा फरक आहे. 36 आणि 56 मध्ये 20चा फरक आहे. मग डेफिनेटली आपण सांगू शकतो का की 5च्या पडाची इथं संख्या चालली आहे, 5च्या पटाची संख्या, 5च्या पटाचा फरक चालला आहे. तर 5 नंतर 10, 5 नंतर 10, 10 नंतर 15, 15 नंतर 20, तर मग नक्कीच इथं प्लस 25 येईल. 56 आणि 25 तुमचं होईल 56 आणि 25 तुमचं 81 होईल, राईट. 56 अधिक 25, ओके, 81. तर तुमचं इथं उत्तर येईल 81. पर्याय क्रमांक 3 हे तुमचं बरोबर उत्तर इथे असणार आहे. याच्या नोट्स बनवून ठेवा तुमच्या लँग्वेजमध्ये किंवा आपल्या टेलिग्राम चॅनलवरून. ही जी PDF मी आता इथं सॉल्व्ह करतोय ॲज अ नोट्स म्हणून तुम्हाला ती लगेच आपल्या टेलिग्राम चॅनलवरून डाउनलोड करता येईल. ती सेव्ह करून ठेवा कुठेतरी, एक्झामच्या वेळेस तुम्हाला ती प्रॅक्टिसला कामाला येईल किंवा प्रश्न बघून तुम्ही दुसरी प्रॅक्टिस सुद्धा करू शकता. तर प्रश्न क्रमांक 7 बघा, इथं दिलंय 10, 18, 28, 40, 54, 70 आणि प्रश्नचिन्ह. पुन्हा फरक काढूया. 10 आणि 18 मध्ये 8चा फरक आहे. 8 आणि 28 मध्ये प्लस 10चा फरक आहे. 28 आणि 40 मध्ये प्लस 12चा फरक आहे. 40 आणि 54 मध्ये 14चा फरक आहे. 54 आणि 70 मध्ये 16चा फरक आहे. म्हणजे इथं 8, 10, 12, 14, 16 म्हणजे डेफिनेटली इथं अधिक 18 होतील. 70 अधिक 18 तुमचं होईल 88. ठीक आहे, पर्याय क्रमांक डी हे तुमचं इथं बरोबर उत्तर होईल. तुमचं उत्तर येईल 88. ओके, चला. या स्पीडने, याच गतीने तुम्हाला प्रश्न सोडवायची सवय असायला पाहिजे. 30 ते 40 सेकंड, 20 ते 30 किंवा 30 ते 35 सेकंड, खूप फार हार्डली. ओके, एखादा प्रश्न होऊ शकतो की खूप साऱ्या त्याच्यात किचकट असेल, भागाकार, वजाबाकी, गुणाकार, बेरीज किंवा गुणाकार, भागाकार या स्टेप्स जर इन्क्लूड असतील त्यावेळेस तुम्ही 40 सेकंद 50 सेकंद पर्यंत घ्या. पण जर पॅटर्न 2चा फरक, 3चा फरक किंवा पटीने फरक असेल तर तुम्ही 20 सेकंद 25 सेकंद पर्यंत तो सॉल्व्ह करायला पाहिजे म्हणजे पाहिजे. प्रश्न क्रमांक 8 आहे बघा, 120, 99, 80, 63, 48 आणि प्रश्नचिन्ह. बघा, 121 आणि 99 मध्ये वजा 21चा फरक आहे. 19 आणि 80 मध्ये 99 आणि 80 मध्ये वजा 19चा फरक. 80 आणि 63 मध्ये इथं काहीतरी पॅटर्न बदलला, इथं 17चा फरक, ओके. 63 आणि 48 मध्ये 15चा फरक. म्हणजे इथं जर 21चा असेल आणि इथं 19 म्हणजे वजा 2चा फरक घटतोय. इथं पण 2चा फरक घटला, इथं अजून वजा 2 झाले, इथं वजा 2 झाले, इथं पण वजा 2 झाले. म्हणजे इथं कुठंतरी वजा 2 होतील. इथं 13चा फरक असेल. 48 मधून 13 गेले तर तुमचं उत्तर येईल 35. पर्याय क्रमांक ए तुमचं बरोबर उत्तर असेल आणि तुमचं मिसिंग पद हे 35 असणार आहे. ओके, चला पुढे. प्रश्न क्रमांक 9. व्हिडिओ पॉज करून सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करत चला. 22, 24, 28, प्रश्नचिन्ह 52, 84. ठीक आहे, पुन्हा फरक काढूया. इथं 2चा फरक आहे, इथं 4चा फरक आहे, इथं आपल्याला माहित नाही, इथं आपल्याला माहित नाही, पण इथं 52 आणि 84. ठीक आहे, 52 आणि 84 32चा फरक आहे. ओके, मग तुम्हाला इथं वाटतंय का की 2 दुने 4, मग इथं कुठेतरी 2चं मल्टिप्लिकेशन होऊ शकतं, म्हणजे इथं कुठेतरी 8 ऍड होऊ शकतात. 4 दुने 8. इथं पण 2चं मल्टिप्लिकेशन असू शकतं, मग इथं 16 ऍड होऊ शकतात आणि इथं 2चं मल्टिप्लिकेशन म्हणजे 16 दुने 32. तर मग 28 मध्ये जर आपण ऍड केले तर आपलं उत्तर येईल का 36. आणि 36 मध्ये जर 16 ऍड केले, 6 6 6 दुने 12, 1 52. म्हणजे 28 मध्ये जर आपण प्लस ऍड केले तर आपलं 36 उत्तर येईल आणि 36 मध्ये प्लस 16 ऍड केलं तर तुमचं 52 उत्तर येईल. म्हणजे आपलं पर्याय क्रमांक ए हे बरोबर उत्तर आहे.
इथं पॅटर्न असा झाला की फरकामध्ये दुपटीने फरक वाढत गेला. आधी 2चा झाला, मग 4चा, मग 8चा, मग 16चा आणि नंतर 32चा. ठीक आहे. तर फरक काढणे हे खूप गरजेचं आहे आणि त्या फरकावरून आपल्याला पॅटर्न ओळखायचा असतो. पुढे व्हिडिओ जर आवडत असेल तर नक्की 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 व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करा, तुमचं ओपिनियन द्या की काय अजून व्हिडिओमध्ये सुधारणा होऊ शकते. बघा इथं 4832, 5840, 6848 आणि शेवटचं पद विचारलं. बघा एवढ्या मोठ्या जर 4 अंकी 5 अंकी संख्या असतील तर आपण थोडं पहिले घाबरून जातो की एवढ्या मोठे पाळे वगैरे कसे करायचे किंवा यांचा फरक कसा काढायचा. तर सगळ्यात पहिले आपण वजाबाकी करूनच फरक काढायचा. सिम्पली आपल्याला 4832 आणि 5840 यांचा जर फरक आपण काढला तर बघूया 5840 वजा 4832, 10तून 2 गेले, इथं आलं तुमचं 8, इथं आलं 0, इथं आलं 0, इथं आला 1. म्हणजे या दोघांमध्ये 1008चा फरक आहे. पुढे जर इथं जर गेलो तर 6848 वजा 5840, 8तून 0 गेले 8, 4 मधून 4 गेले 0, 8 मधून 8 गेले 0, 6 मधून 1 गेला, 6 मधून 5 गेले 1. म्हणजे इथं पण 1008चा फरक आहे. म्हणजे इथं पण 1008चा निश्चितच फरक असणार आहे. तर मग काय करावं लागेल आपल्याला, 6848 अधिक 1008, 8 8 16, 16 1 हातचाला 1, 1 4 5, 8 जशीच तशी, 6 1 7, 7856. पर्याय क्रमांक सी हे आपलं उत्तर बरोबर असणार आहे, 6856. ओके. चला पुढचा प्रश्न, पर्याय क्रमांक 11, सॉरी प्रश्न क्रमांक 11. इथे दिलंय बाबा 10, 100, 200, 310 आणि प्रश्नचिन्ह. आता इथे एक पॅटर्न आपल्याला दिसतो गुणिले 10, पण इथे काय दिसतो गुणिले 2. मग इथं वेगळंच आहे, म्हणजे जवळपास दीडपटने गुणाकार आहे आणि अधिक 10 आहे. मग अशा वेळेस यांचं काहीच तारतम्य नाही आहे. मग इथं आपण कोणता पॅटर्न लागू शकतो, इथं आपण सरळ सरळ वजाबाकीचा पॅटर्न लावून बघू. म्हणजे फरकाचं किती फरक आहे आपण ते बघूया. एक सेकंड. वजाबाकीचा पॅटर्न आपण लावला फरकाचा, तर 10 आणि 100 मध्ये 90चा फरक आहे, 100 आणि 200 मध्ये 100चा फरक आहे, 200 आणि 310 मध्ये 110चा फरक आहे. मग आता पुढे इथे किती, मग 90 आणि 100 मध्ये 10 ऍड झालेले, 100 आणि 110 मध्ये पण 10 ऍड झाले. मग इथं कुठेतरी 110 मध्ये पण 10 ऍड होतील, म्हणजे इथं कुठेतरी फरक 120चा येईल. 310 आणि 120 तुमचे होतील 430. पर्याय क्रमांक डी हे तुमचं बरोबर उत्तर इथे असणार आहे. कळलं. पुढे प्रश्न क्रमांक 12. व्हिडिओ समजत असेल, प्रश्न समजत असेल, माझं शिकवणं समजत असेल तर प्लीज एक कमेंट करा, तुमचं ओपिनियन द्या. चुकत असेल तर ते पण सांगा, चांगलं वाटत असेल तर प्रशंसा करा, पॉझिटिव्ह बोला, जेणेकरून पुढे पण उत्साहाने शिकवण्यास मला मदत होईल. आणि काही चुकत असेल तर ते पण सांगा, काय इम्प्रूव्हमेंट करायला पाहिजे ते पण सांगा, जेणेकरून होईल तेवढे प्रयत्न करून मी त्याच्यात इम्प्रूव्हमेंट करण्याचा प्रयत्न करेन. पुढचा प्रश्न आहे बघा, 0 2 8 14, मग प्रश्नचिन्ह आहे आणि 34. बघा पुन्हा आपण फरक काढूया. 0 आणि 2 मध्ये 2चा फरक आहे, 2 आणि 8 मध्ये 6चा फरक आहे, 8 आणि 14 मध्ये 6चा फरक आहे. इथं काही सांगता येत नाही, इथं काही सांगता येत नाही. मग आता इथे काय करावं लागेल, तर हा पॅटर्न तिथे लागू होत नाही. मग इथं आपण समजा 1चा वर्ग केला आणि वजा 1 केलं, म्हणजे n चा वर्ग केला आणि त्याच्यातून n वजा केलं,
ठीक आहे, म्हणजे 1चा वर्ग आणि त्याच्यातून एकच वजा केलं, तर मग 1चा वर्ग 1 वजा 1 म्हणजे 0 तुमचं एक पद आलं. 2 मध्ये बघूया, 2चा वर्ग 4 आणि त्याच्यातून 2 वजा केले तर तुमचं 2 उत्तर आलं. त्यानंतर 3चा वर्ग 3चा वर्ग होतो 9 वजा 1 8. ओके, इथं 4चा वर्ग वजा 1 सॉरी 4चा वर्ग वजा 2 4 चौक 16, 16 मधून 2 गेले 14. म्हणजे तुम्हाला कळलं का इथे एक सेकंड बघा पॅटर्न काय आहे इथं. पॅटर्न समजलेला आहे. एक सेकंड, इथं पॅटर्न असा दिला आहे, n स्क्वेअर वजा 1, इथं n स्क्वेअर वजा 1. ओके, आणि इथं n स्क्वेअर वजा 2. मग इथं n स्क्वेअर वजा 1, मग इथं n स्क्वेअर वजा 2, मग इथं n स्क्वेअर वजा 1 आणि इथं n स्क्वेअर वजा 2. मग इथं 1चा वर्ग वजा 1, इथं 2चा वर्ग वजा 2, इथे 3चा वर्ग वजा 1, इथं 4चा वर्ग वजा 2. मग इथं काय येईल, 5चा वर्ग वजा 1 म्हणजे 25 वजा 1 तुमचं झाले 24. आपलं उत्तर आहे सी. मग इथं जर बघितलं आपण तर 6चा वर्ग वजा 2 म्हणजे 36 वजा 2 तुमचे 34. म्हणजे एका पहिलं पद 1 वर्ग वजा 1, दुसरं पद 2 वर्ग वजा 2, 3 वर्ग वजा 1, 4 वर्ग वजा 2, 5 वर्ग वजा 1, 6 वर्ग वजा 2. म्हणजे विषम संख्येच्या वेळेस 1 वजा केलं, सम संख्येच्या वेळेस 2 वजा केलं. तर अशा प्रकारे हा पॅटर्न आहे. आपलं उत्तर राहणार आहे सॉरी इथं 24. तर असे पण प्रश्न असतात ज्यांना थोडा जास्त वेळ लागू शकतो. ओके, प्रश्न क्रमांक 13. 4 9 25, इथं प्रश्नचिन्ह 121. बघा इथं फरक जर बघितला आपण तर इथं 5चा फरक आहे, इथं 14चा फरक आहे, इथं आपल्याला काही सांगता येत नाही, इथं काही सांगता येत नाही. इथं फरक खूप जास्त म्हणजे जास्त वाढलाय, 5च्या दुप्पट तिप्पट पर्यंत फरक गेलाय. मग इथं वर्गाचा फॉर्म्युला आपण बघू. वर्गाचा जर आपण बघितलं तर हा 2चा वर्ग आहे, हा 3चा वर्ग आहे, हा 5चा वर्ग आहे आणि हा 11चा वर्ग आहे. ठीक आहे, 2 पण मूळ संख्या आहे, 3 पण मूळ संख्या, 5 पण मूळ संख्या, म्हणजे इथं पण कोणतीतरी मूळ संख्या येईल, इथं पण एक मूळ संख्या 11 पण. म्हणजे 5च्या नंतर मूळ संख्या जी येणार आहे ती 7चा वर्ग आहे. 7चा वर्ग म्हणजे 49 आणि आपलं उत्तर राहणार आहे 49. ठीक आहे, कळालं पॅटर्न. ओके, प्रश्न क्रमांक 14. 1 9 25 49 82 प्रश्नचिन्ह. 1 हा 1चा वर्ग आहे, 9 हा 3चा वर्ग आहे, 25 हा 5चा वर्ग आहे, हा 7चा वर्ग आहे, इथं 82. सॉरी इथं 81 असायला पाहिजे. ओके, इथं 81 असायला पाहिजे, म्हणजे इथं तुमचं 9चा वर्ग आला. आणि यांचा जर पॅटर्न बघितला आपण तर 1 3 5 7 आणि 9 ह्या विषम संख्या आहेत. म्हणजे 9च्या नंतरची विषम संख्या ही 11 असेल. 11चा वर्ग 121. तुमचं उत्तर क्रमांक सी हे बरोबर आहे, 121. ओके,
पुढचा प्रश्न आहे बघा, प्रश्न क्रमांक 15. 1 1 4 8 9 27 16 आणि प्रश्नचिन्ह. बघ इथं 0चा फरक आहे, इथं 3चा फरक आहे, इथं 4चा फरक आहे, पुन्हा इथं 1चा फरक आहे, इथं डायरेक्ट 18चा फरक आहे आणि इथं वजा 9 आहे. म्हणजे हा पॅटर्न काही इथं मॅच होत नाही, हा पॅटर्न नसेल बहुतेक. अल्टरनेट पद बघूया. एक सेकंड, हे पण मी इथं 3चा फरक आहे, 5चा फरक आहे, 7चा फरक आहे. ठीक आहे. हा इथं हा 1चा घन आहे, हा 8 2चा घन आहे, हा 27 3चा घन आहे ना. म्हणजे आता जी पण संख्या येईल तो 4चा घन येईल. ठीक आहे, सॉरी 4चा घन येईल. 4चा घन असतो 64. पर्याय क्रमांक बी हे आपलं उत्तर असणार आहे 64. ओके, तर अशा प्रकारचे पण पॅटर्न असतात बघा. अल्टरनेटमध्ये एकीकडे +3 विषम संख्यांची बेरीज दिली आहे, विषम संख्यांचा फरक दिलाय, आणि अल्टरनेटमध्ये 1चा वर्ग 2चा वर्ग 3चा वर्ग 4चा वर्ग दिलेला आहे. ओके, पुढे प्रश्न क्रमांक 16. 4 12 36 108 आणि प्रश्नचिन्ह. इथं फरक जर बघितला आपण तर इथं 8चा फरक आहे, इथं 24चा फरक आहे. म्हणजे ओके, इथं एक पॅटर्न बघा हा लागू होतो, कळलं. इथं मल्टिप्लिकेशनचा पॅटर्न लागू होतो. 4 त्रिक 12 12 त्रिक 36 36 त्रिक 88. ठीक आहे, आणि 108 गुणिले 3 जर केला आपण तर 324 हे आपलं उत्तर इथं असणार आहे. 324 पर्याय क्रमांक डी हे इथं आपलं बरोबर उत्तर असणार आहे. प्रत्येक पद हे पुढील पदाला प्रत्येक पदाला 3 ने गुणल्यावर पुढील पद आपल्याला इथं मिळत आहे. हा पॅटर्न इथं फॉलो होत आहे. पुढचा प्रश्न क्रमांक 17. सर्व प्रकारचे सर्व टाईप्सचे जे जे पॉसिबल आहेत ते सगळे प्रश्न तुम्हाला इथं करून देणार आहे. त्याच्यामुळे निश्चित राहा आणि 100% हमखास राहा की 120 130 प्लस स्कोर तुमचा बिलकुल होऊन जाईल. म्हणजे ॲटलिस्ट तुमच्या जिल्ह्यात तरी लागून जाईल, जिल्ह्यात नाही तर आसपासच्या जिल्ह्यात. ॲव्हरेज मेहनतमध्ये चांगली मेहनत केली तर स्वतःच्या जिल्ह्यात जाल. 1 1 2 6 24 प्रश्नचिन्ह 721. आता बघा इथं 721 आणि प्रश्नचिन्ह म्हणजे खूप मोठा फरक आहे, त्याच्यामुळे इथं बेरीज वगैरेचं काही इथं लागणार नाही असं मला वाटतंय. 1 आणि 1 मध्ये 0चा फरक आहे, 1 आणि 2 मध्ये 1चा फरक आहे, इथं 4चा फरक आहे, इथं 18चा फरक आहे, आणि इथं हा काही पॅटर्न लागू होणार आहे. अल्टरनेट जर बघितलं तर इथं 1चा फरक आहे, सॉरी 24 2 2 हा ओके, नाही तो पण नाही. 1 ला 1 ने 1 अधिक 1 2. काय असेल तर पॅटर्न इथं 1चं मल्टिप्लिकेशन आहे, इथं 2चं आहे, इथं
3चा आहे, ओके इथं 4चं आहे, मग इथं 5चं असेल. ठीक आहे, तर 24 पंचे 120, इथं तुमचं येईल 120, पण 120 गुणिले 6 720, म्हणजे इथं टायपिंग मिस्टेक झाली आहे, इथं 720 येईल. ओके, तर इथं 6चा गुणाकार 21 12 7 72 म्हणजे 720, तर आपलं उत्तर 120. एक प्रिंटिंग एक टायपिंग मिस्टेकमुळे मी पण कन्फ्यूज झालो होतो. तर समजलं ना, पहिल्या आणि दुसऱ्या पदामध्ये एकाचाच मल्टिप्लिकेशन आहे, दुसऱ्या तिसऱ्या पदामध्ये 2चं मल्टिप्लिकेशन, दुसऱ्या तिसऱ्यामध्ये 3चं, तिसऱ्या चौथ्यामध्ये 4चं, चौथ्या पाचमध्ये 5चं, मग 6चं. अशा प्रकारे हा 17वा प्रश्न पण आपला क्लिअर झाला. पुढचा प्रश्न क्रमांक 18, 240, मग प्रश्नचिन्ह 120 40 10 2. आता इथं 240 आणि इथं आपल्याला फरक काढता येणार नाही, इथं आपल्याला काढता येणार नाही, इथं आपण काढू शकतो. तर आपण जर इथं हे बघा, इथं 8चा फरक आहे, इथं डायरेक्ट 30चा फरक आहे, म्हणून इथं कुठेतरी गुणाकार किंवा भागाकाराची ही टेक्निक असणार आहे, त्याच्यातलंच हे उदाहरण असणार आहे असं मला वाटतंय. तर बघा, 10ला आपण 10ला 2ने भागाकार दिला, सॉरी 10ला 5ने भागाकार दिला तर 2 येतं, 40ला 4ने भागाकार दिलं तर 10 येतं, 120ला 3ने भाग दिला तर 40 येतं. म्हणजे अशी संख्या बघायची की त्याला 2ने भाग दिल्यावर 120 येईल, तर ती संख्या म्हणजे 240, पर्याय क्रमांक बी. आता इथं पण 240 आणि इथं पण 240, मग याचा अर्थ याला इथं 240 भागिले 1 ने भाग दिल्यावर 240 संख्या येईल. तर आपला हा पॅटर्न इथं 100% बसतो. आपलं उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, 240. भागाकार केला आहे, जसं की 240, त्याच्यानंतर 240 हे आपलं उत्तर आहे, त्याच्यानंतर 120, त्याच्यानंतर 40, त्याच्यानंतर 10, त्याच्यानंतर 2. बघा, इथं 1चा भाग आहे, इथं 2चा भाग आहे, इथं 3चा भाग आहे, इथं 4चा भाग आहे आणि इथं 5चा भाग आहे. तर आपला हा उत्तर इथं बरोबर आहे. पुढचा प्रश्न बघा, इथं अपूर्णांकामध्ये काहीतरी संख्या आहे, बघूया आपण. हा पण 4 6 9 13 1/2 आणि प्रश्नचिन्ह. याचा जर फरक बघितला आपण, इथं 3चा फरक, सॉरी 2चा फरक आहे, 6 आणि 9 मध्ये 3चा फरक आहे, 9 आणि 13 1/2 मध्ये 4 1/2 म्हणजे 4.5चा फरक आहे. म्हणजे इथं कुठेतरी 2चे दीडपट झाले, 3चे दीडपट 4.5, तर इथं कुठेतरी 4.5चे दीडपट येईल, म्हणजे 4.5चे दीडपट म्हणजे हे झाले 4.5 अधिक 2 304, म्हणजे इथं तुमचं कुठेतरी हे झाले तुमचे 13/4, सॉरी 13.5 अधिक 4.5चे जर आपण, सॉरी इथं याला 4.5 इथे ॲड करू, अधिक 4.5चे अर्धे किती होतात, तर 2.25. हे 5 आणि 5 10 10 आणि 2 12 12चे 2 चला 1 3 आणि 4 6 7 आणि 3 10चे 0, चला 1 म्हणजे 20.25 आणि 20 पॉईंट म्हणजे 25 म्हणजे 20/4, तुमचं उत्तर येईल 20. ठीक आहे, पर्याय क्रमांक सी हे तुमचं बरोबर उत्तर आहे. प्रत्येक पटामध्ये 1.5चं मल्टिप्लिकेशन झालेलं आहे. ठीक आहे, ओके, कळालं. तर असा पण पॅटर्न तुम्हाला येऊ शकतो. आता प्रश्न क्रमांक 20 तुम्हाला होमवर्कसाठी दिला आहे, स्क्रीनशॉट घेऊन ठेवा. होमवर्क करून लगेच 5 मिनिटात व्हिडिओ एंड झाल्यावर, व्हिडिओ तुमचा झाला, याचं उत्तर कमेंट बॉक्समध्ये टाकून द्या, मी चेक करून घेईल. ठीक आहे, तर हा तुमचा होमवर्कसाठी प्रश्न झाला. चला.
थँक्यू सो मच. बाय. हां, उद्याच्या व्हिडिओमध्ये अजून काही प्रश्न घेऊ याच्यावरच आधारित, नेक्स्ट पॅटर्नवर आधारित. आणि च्या व्हिडिओमध्ये तुमचं संख्या मालिकेचा तिसऱ्या भागामध्ये हा चॅप्टर क्लोज, हा टॉपिक क्लिक होऊन जाईल. त्याच्यानंतर चौथ्या दिवशी आपण तुमची रिपीटेड सिरीज जी असते ए बी बी सी सी, ती रिपीटेड सिरीज घेऊ. आणि ते झाल्यावर मग आपण तुमचं अल्फाबेट सिरीज सुरू करूया. ओके, चला.